अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर काल मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली होती। दरम्यान तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक करण्यात आली। पंकज साबळे मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत। दोघांनाही अटकेनंतर अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तोडफोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे हे अद्याप फरारच आहेत। दुनबळे यांनीच मनसैनिकांना मिटकरींवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याचा व्हिडिओ मादाच्या हाती लागलाय। या प्रकरणात एकूण 13 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। दुनबळेंसह 10 आरोपी अद्याप फरार आहेत। या मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींची गाडी फोडल्यानंतर तुझ्या अवकात वळ आपलं ठेवतो झाकून आणि दुसऱ्याचं बघतो वाकून। आता मी म्हणाव की तुझ्या घरी बघ, ती आमची संस्कृती नाही, मी तसं बोलणार नाही, मी तसं बिलकुल बोलणार नाही। पण आमची संस्कृतीमध्ये आणखीन एक बात आहे की नाताळाच्या मारावरी माती काठी। आणि आत्ता सांगतो, पुढच्या 8 दिवसात हे 2 माझे शिल्लेदार आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला भेटेल तिथं तुडवल्याशिवाय राहणार नाही, तुडवणारच। आणि यांनी जर तुडवलं नाही, आत्ता सांगतो, यांचे सगळ्यांचे पदमुक्त करायची जबाबदारी माझी। साहेबांवरती जो कोणी येणार आडवा त्याला सोडणार नाही। ठीक आहे, टीका करा, टीकेला एक लाईन असते, एक मर्यादा असते। मर्यादेच्या बाहेर जाऊन जर कोण बोलत असेल त्याला सोडणार नाही आम्ही। तुझ्या अवकात वळ आपलं ठेवतो झाकून आणि दुसऱ्याचं बघतो वाकून। आता मी म्हणाव की तुझ्या घरी बघ, ती आमची संस्कृती नाही, मी तसं बोलणार नाही। तिथे मिटकरींच्या गाडीवरच्या हल्ल्या प्रकरणातील आरोपी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। मिटकरींच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर त्यांना अकोल्यातल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला। मात्र जय मालोकार यांच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार आहेत असा आरोप आता त्यांच्या नातेवाईकांनी केला। शासकीय विश्रामगृहात झालेल्या धक्काबुक्कीमुळेच जयचा मृत्यू झाला। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। मला अत्यंत वाईट वाटतं की 26 वर्षाचा एक युवक मगा जो राडा झाला, त्या राड्यामध्ये कुणाच्या तरी चिथावणीनंतर तोही बिचारा पक्षाचं प्रामाणिक काम करायला त्या ठिकाणी आला असेल त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून। पण आज 26 वर्षाचा एक अभ्यास करणारा तरुण एका घरातला अशा पद्धतीनं हृदयविकाराच्या झटक्यानं जाणं, हे मला असं वाटते त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणं, किंवा आज माझ्यावर जर अटॅक झाला असता, मला इंजुरी झाली असती, माझा परिवार उघड्यावर पडला असता, तर यांना काय भेटलं असतं। त्याच्यामुळे राजकारणाचा असा वापर चुकीचा आहे। माझी तर त्यांच्या पक्षप्रमुखाला विनंती आहे की त्यांनी स्वतः मुंबई सोडून इथे यावं। सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जीव जाईपर्यंत जर तुमचं राजकारण असेल तर हे कुठलं राजकारण आलं। आणि आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। उमेश अलोणे आपल्यासोबत अकोल्याहून आहेत। उमेश, खरं तर काल झालेला राडा अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला आणि त्यानंतर आता पुढे नेमकं काय? अटक सत्र सुरू झालेले आणि दुसरीकडे जय मालोकार यांचा जो मृत्यू झालाय, या सगळ्या प्रकरणी आता नातेवाईकांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दोषी ठरवलेलं आहे। काय नेमकं घडतंय या सगळ्या प्रकरणावरून? दीपक, या प्रकरणाची सर्वात मोठी सध्याची अपडेट असे म्हणावं लागेल की यातील मुख्य आरोपी जो समजला तो पंकज साबळे, जे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहे, आणि सौरभ भगत, या दोघांनाही काल अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मूर्तिजापूरमधून अटक केली। आणि या दोघांना त्यानंतर अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। आज दिवसभरात ज्या 2 मोठ्या घडामोडी होणार आहेत दीपक, त्यामध्ये 11 वाजता कालच्या राड्याच्या विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा आहे स्थानिक जी अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय, आणि त्यानंतर साधारणतः दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान जय मालोकार यांच्यावर अंत्यसंस्कार होतील। दीपक, हे संपूर्ण प्रकरण जर पाहायचं असेल तर हा संपूर्ण घटनाक्रम आपल्याला आधी पाहावा लागेल। 28 तारखेला जेव्हा पुण्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली, तेव्हा पालकमंत्री जे पुण्याचे अजित पवार यांच्यावर त्यांनी टीका केली, आणि या टीकेला उत्तर देताना 29 तारखेला अमोल मिटकर यांनी त्यांनी सुपारीबाजांनी अजित पवारांवर बोलू नये असं एक विधान केलं होतं। आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष होता। आणि काल योगायोगाने मनसेची अकोल्याच्या जिल्हा जे इथलं सर्किट हाऊस रेस्ट हाऊस आहे तिथे एक बैठक होती, आणि त्याचवेळी अमोल मिटकरी काही लोकांना भेटायला याच रेस्ट हाऊसवर आले होते। आणि याच दरम्यान संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांची गाडीवर हल्ला केला, त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आणि यानंतर जवळपास 13 कार्यकर्त्यांवर अकोल्याच्या सिव्हिलियन पोलिसात गुन्हे दाखल झाले। मात्र हे सर्व होत असताना दीपक, यात गुन्हा दाखल झालेला एक तरुण जो आहे जय मालोकार, याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। जय मालोकार हा 23 वर्षाचा युवक आहे आणि
परभणी येथे मेडिकलच्या शिक्षणाला 3ऱ्या वर्षाला आहे. हे संपूर्ण प्रकरण झाल्यानंतर दीपक आता त्याच्या कुटुंबियांनी जो आहे जय मालुकार याचा मृत्यू जो आहे तर राड्यामुळे झाला आणि त्याचा ताण जो जयवर आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. संपूर्ण प्रकरणात आरोप प्रत्यारोप वाढत आहेत आणि काहीसा ताणतणाव जो आहे तो अकोल्यामध्ये आहे. त्याच अनुषंगानं अकोला पोलिसांनी जय मालुकार काल ज्या हॉस्पिटलला होते तिथे पोलीस बंदोबस्त आणि अमोल मिटकरींच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त अकोला पोलिसांनी लावलेला आहे. आजचा संपूर्ण दिवस जो आहे तो कोणता आणखी हे प्रकरण आणखी कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. स्वाभाविकच या सगळ्या पार्श्वभूमीवर तुझे म्हणते त्याप्रमाणे हे प्रकरण नेमकं आणखी कुठलं वळण घेते पाहणं महत्त्वाचं असेल. उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अपडेट जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.